हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये। तर आता गरमी खूप वाढलेली आहे, पोटाला थंडावा मिळण्यासाठी आज आपण बनवलेली आहे ही भाजी, म्हणजेच पालक भाजी। शरीरासाठी आणि पोटासाठी पण चांगली असते, तर एकदा नक्की बनवून पहा। दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, 2 टोमॅटो घेतलेले आहेत चिरून, चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच हळदी पावडर, 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून, जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, अर्धा चम्मच घेतलेला आहे, 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट, 2 चम्मच तेल घेतलेलं आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, 5-6 कढीपत्त्याची पाने घेतलेले आहेत, 1 जुडी पालकची घेतलेली आहे आपण। आता आपण ती बारीक चिरून घेणार आहोत, जमेल तशी बारीक चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता आपण पाण्याने धुवून घेणार आहोत, 2-3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची। ही भाजी बनवल्याने पोटाला खूप थंडावा मिळतो, नक्की एकदा बनवून पहा। आता एका कढईमध्ये तेल टाकून गरम झाल्यावर आपण कढीपत्ता टाकलेला आहे, कढीपत्ता टाकून झाल्यावर 1 वाटी कांदा घेतलेला आहे। आता मिरची घेतलेली आहे ती आपण टाकून घेणार आहोत, चांगली परतून घ्यायची आहे। कांदा चांगला ब्राऊन झाला पाहिजे। आता आपला कांदा ब्राऊन झालेला आहे। आता आपण अद्रक लसूण पेस्ट याच्यामध्ये ॲड करून परतून घेणार आहोत। आता अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, एक चम्मच हळदी पावडर व मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत धुवून घेतलेली पालक। आता आपण थोडीशी घातलेली आहे, गॅस आपण आता पास करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे थोडीशी पालक कमी झाली आहे। आता आपण आहे ते सर्व त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। सर्व भाजी टाकून झालेली आहे। आता आपण 3-4 मिनिटांसाठी वाफेवर ठेवणार आहोत। आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे, पाहू शकता सर्व भाजी कमी झालेली आहे। आता अशा प्रकारेच आपण पुन्हा एकदा वाफेवर ठेवणार आहोत। आता सुरुवातीला आपण गॅस फास्ट ठेवणार आहोत, जेणेकरून भाजीमध्ये जेवढं पाणी असते तेवढं निघून जाईल। आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे, केवढं पाणी झालं पाहू शकता। आता आपण खोबरं टाकून घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे, भाजून वाटून घेतलेलं आहे। तर पुन्हा झाकण ठेवून चांगली मस्तपैकी वाफ काढून घ्यायची आहे। आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायचे। टोमॅटो टाकल्यानंतर पुन्हा एकदा वाफेवर शिजवून घेणार आहोत, चांगली 7-8 मिनिटं वाफेवर शिजवून घेणार आहोत। आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता सर्व पाणी आटून गेलेलं आहे, तयार आहे आपली भाजी सर्व करण्यासाठी। आता थोडीशी कोथिंबीर, तर रेडी झालेली आहे आपली भाजी प्लेटिंगसाठी। अशाच नवीन रेसिपी पाहायची असतील, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही रेसिपी आवडली असेल
तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू. बाय.